हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। तर धरण परिसरात चांगला पाऊस पडतोय, त्यामुळे धरणामध्ये 28% पाणी साठा जमा झालाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झालं आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत 51%च पाऊस झाला आहे। यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। दरम्यान सिद्धेश्वर धरणामध्ये पाणी साठा वाढताना पाहायला मिळतो आणि या धरणाचा आढावा घेतलेला आहे आपले हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यात मागील 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत सध्या वाढ झाली आहे। सध्या या धरणामध्ये 28% पाणी साठा आहे। मागील 8 दिवसापूर्वी जर बघितलं या धरणामध्ये 0% पाणी साठा होता, मात्र मागील 8 दिवसाच्या नंतर जे आहे ते जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मी सध्या याच सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये बघू शकता की हे सिद्धेश्वर धरण आहे आणि मागील 8 दिवसापूर्वी जर बघितलं तर या धरणामध्ये 0% पाणी साठा होता। अनेक या धरणाचा जे आहे ते हिंगोली असो, औंढा असो, वसमत असो या शहरांना जे आहे ते पाणी पुरवठा होतो, मात्र या धरणामध्ये आता हळूहळू जे आहे ते पाणी साठा वाढायला सुरुवात झालेली आहे। या वर्षी जे आहे ते बघू शकता की जवळपास जिल्ह्यामध्ये एकूण 51% पाणी पडलेलं आहे। गेल्या वर्षी च्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे। 399 मिलीमीटर पावसाची नोंद आतापर्यंत झालेली आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर यावर्षी पावसाचं प्रमाण जे आहे ते अल्प आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे। 2 महिन्याचा कालावधी संपूर्ण झालेला आहे, मात्र जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी देखील मोठ्या चिंतेत होता। मागील 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे आता थोडाफार का होईना शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे अनेक शहरांना जे आहे ते पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं होतं। मात्र जे आहे ते आता जर आणखी काही दिवसात जर पाऊस नाही पडला तर या वर्षी देखील अनेक शहरांना जे आहे ते पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। मात्र आता जो पाऊस पडतोय यामुळे सध्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली, मात्र शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।